तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ग्रुप बी 2020 चा इंग्लिशचा पेपर बघून घेऊया. इंग्लिशचे आलेले क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 51 बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. द मून वॉज ब्राईट. इथं सेमिकॉलन दिलेला आहे. द फिश वेअर बीटिंग राईट सेमिकॉलन अँड ऑल टुगेदर इट वॉज अ ग्लोरियस नाईट. हा जो सेमिकॉलन दिलाय हा सेमिकॉलन नको. हा सेमिकॉलन चुकीचा आहे इथला. अँड आणि बी बघा. डॉक्टर हरीश इज अ वेल मॅनर्ड मॅन. वेल मॅनर्ड मॅन हे बरोबर आहे एकदम. वेल मॅनर्ड मॅन. द कंट्री क्लब इज क्लोज्ड. द कंट्री क्लब हे प्रॉपर नाउन आहे, त्यानुसार हे बरोबर आहे. प्रॉपर नाउन आहे कंट्री क्लब, त्यानुसार बरोबर आहे. आणि वेल मॅनर्ड मॅन ही फ्रेज सुद्धा बरोबर आहे. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. बी आणि सी उत्तर क्रमांक. बी आणि सी ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट 52. द वर्ड टॅसिटन इज अँटोनिमस विथ. अँड टॅसिटन म्हणजे कोण असतो? जो कमी बोलतो, मितभाषी असतो तो. मितभाषी असणारा. त्याच्या अँटोनिम्स कोण असतो? जो बडबड्या आहे, तो टॉकेटिव्ह आहे, लोकॅशियस आहे. ऑप्शन क्रमांक बी टॉकेटिव्ह. 53 बघा. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह इन विच द वर्ड स्पेल्ड करेक्टली म्हटलंय. करेक्ट स्पेलिंग विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर त्याचं करेजियस. याच्या सेकंड मध्ये बेनिफिशियंट चुकीचं आहे. तिसऱ्यामध्ये प्लॅनेटोरियम चुकीचा आहे. आणि 4 नंबर ऑप्शन मध्ये सजेस्टेबल हा चुकीचा आहे. तर ऑप्शन क्रमांक फक्त 53 उत्तर 1 आहे. नेक्स्ट 54. चूज द नियरेस्ट meaning of the word underlined words. The same contract mutandis mutandis will be given to each employee. तर हा फॉरेन वर्डचा क्वेश्चन आहे. म्युटॅडिस म्युटॅन्डिस म्हणजे काय असतं? मेकिंग स्मॉल चेंजेस आर दॅट आर नेसेसरी. म्हणजे काही बदल करून, काही महत्वाचे बदल करून ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय. म्युटॅडिस म्युटॅन्डिस फॉरेन वर्ड आहे. हा फॉरेन वर्डवर क्वेश्चन होता. मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरीज म्हणजेच म्युटॅडिस म्युटॅन्डिस. नेक्स्ट क्वेश्चन 55 नंबरचा. पॉइंट ऑफ द आवर सेंटेन्स. रेनी सीझन, याच्यामधला रेनी सीझन हा नाउन आहे. सीजनल रेल्वेज तिकीट्स आर नॉट अवेलेबल. सीजनल रेल्वेज ह्यात सीजनल जो आहे ऍडजेक्टिव्ह आहे. हा सीजनल ऍडजेक्टिव्ह आहे इथं. वन मस्ट ईट सीजनल फ्रुट्स, इथं पण हा सीजनल ऍडजेक्टिव्ह आहे. मोहम्मद अली वॉज अ सीजनल बॉक्सर. सीजनल बॉक्सर हा ही ऍडजेक्टिव्ह आहे. परंतु आयोगानं उत्तर याचं 4 नंबर दिलेला आहे. मोहम्मद अली वॉज सीजनल बॉक्सर. मला वाटते एल 3 ठिकाणी आणि ईडी 1 ठिकाणी. त्यानुसार आयोगानं उत्तर 4 क्रमांक दिलेलं आहे याचं. मोहम्मद अली वॉज अ सीजनल बॉक्सर. नेक्स्ट बघा. शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास. तर पॉझिटिव्ह डिग्री पाहिजे. आपल्याला माहिती आहे दिलेलं जे वाक्य आहे ते सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आहे. आणि त्याचं पॉझिटिव्ह डिग्री जर आपण करायचं म्हटलं तर याची पॉझिटिव्ह डिग्री काय होणार? नो अदर होणार. नो अदर होणार. तर नो अदर फक्त एकच ऑप्शन मध्ये सुरुवात आहे. नो अदर गर्ल इन द क्लास इज ॲज डल ॲज शी. पॉझिटिव्ह डिग्री विचारली होती. ऑप्शन क्रमांक 56चं 4 उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर काय विचारलंय? कंटिन्यू शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. यू कॅन कंटिन्यू विथ द प्रोग्राम आफ्टर आय लेफ्ट. कंटिन्यू करणे म्हणजे काय असतं? तर कॅरी ऑन. मी गेल्यानंतर पण प्रोग्राम चालू ठेवा. कॅरी ऑन. इथं कॅरी ऑन उत्तर आहे याचं. ऑप्शन क्रमांक डी म्हणजे ओनली डी. ऑप्शन क्रमांक 1 कॅरी ऑन कंटिन्यू. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 58 नंबरचा. शी वॉज डॅश पोर्टेड विथ द प्लेजर. म्हणजे तिला प्लेजरने पाठवण्यात आलं. तिथं काय येणार आहे? प्रिफिक्स विचारलेला आहे. योग्य प्रिफिक्स जोडायचं आहे आपल्याला. तर प्रिफिक्स काय येईल तिथं? ट्रान्सपोर्टेड.
तर काय येईल तिथं प्रिफिक्स? ट्रान्स येईल. शी वॉज ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर. ऑप्शन क्रमांक 58चं 4 उत्तर आहे. नेक्स्ट 59 क्वेश्चन आहे. विच इज आर नियरेस्ट मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड? द ट्रॅक लेड देम टू हडल ऑफ आउट बिल्डिंग्स. हडल म्हणजे काय असतं? गोंधळ, गर्दी. तर त्याचं उत्तर आहे क्लाउड आणि क्लस्टर. ऑप्शन क्रमांक 2 ए अँड बी. लॅमेंट म्हणजे काय असतं? लॅमेंट इथं काही अर्थ लागत नाही. लॅमेंट म्हणजे दुःख असतं. तर पर्यायानुसार द ट्रॅक लेड देम टू हडल आउट ऑफ बिल्डिंग्स म्हणजे गोंधळ, गर्दी, क्लस्टर, क्राऊड. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे त्याचं. बघा इनकरेक्ट विचारलेलं आहे. इफ यू इट एक्सेसिव्हली द मोर फॅट विल अकम्युलेट अंडर युअर फॉट. हे प्रेझेंटची मॉडल ऑक्झिलरी आणि प्रेझेंट टेन्स ही ओपन कंडिशन आहे, प्रेझेंटची कंडिशन आहे. त्यानुसार पहिलं वाक्य बरोबर आहे. इफ यू गो टू एनी पिकनिक स्पॉट यू विल ओनली सी द वॅकंट हॉटेल्स अँड डेझर्टेड विलेजेस. बरोबर आहे. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची मॉडल ऑक्झिलरी विल. त्यानुसार हे बरोबर आहे. इफ शी डज रेग्युलर एक्सरसाइज शी वुड नॉट बी इन पुअर हेल्थ. तर इथं डज हा प्रेझेंट टेन्स आहे आणि इथं वुड हा पास्ट टेन्सची मॉडल ऑक्झिलरी आहे. त्यानुसार हा चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर 3 आहे. तर नेक्स्ट त्यातलं बघा चौथा पर्याय. इफ दे हॅड मिक्सड. इथं काय पास्ट परफेक्ट टेन्स आहे तर पुढे मॉडल पर्सन पाहिजे. वुड हॅव बीन रिच. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 4 पण बरोबर आहे. इम्पॉसिबलची कंडिशन असते जी पास्ट परफेक्टची कंडिशन असते ती इम्पॉसिबलची कंडिशन असते. त्यानुसार 60चं उत्तर 3 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वी मस्ट गो नाव. तर वाक्य पॉझिटिव्ह आहे तर त्याचा टॅग हा निगेटिव्ह होईल. निगेटिव्ह टॅग म्हणजे मस्ट अँड टू वी. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. सोपा क्वेश्चन होता हा. सिनोनिम ओळखा. अप्रोप्रिएट सिनोनिम. आय हॅव वॉचिंग अ फ्रायटनिंग मूवीज. फ्रायटनिंग म्हणजे काय? स्केरी असतात, घाबरवणाऱ्या मूवीज. ओनली बी उत्तर आहे स्केरी. फ्रायटनिंग मूवीज म्हणजे स्केरी मूवीज. फ्रायटनिंग म्हणजे काय? स्केरी. स्केरी मूवीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे 63 नंबरचा. ही साइटेड हिज अथॉरिटीज. तर साईट इथं साईटचा अर्थ काय घेतलेला आहे? साईट म्हणजे काय? एखादं कोर्ट, विधान. त्यानुसार हा पहिला ऑप्शन बरोबर आहे. ही चूज द साईट ऑफ हिज बिल्डिंग फॉर हिज बिल्डिंग. इथं ही SIGST नको होता. इथं हा साईट पाहिजे होता. साईट म्हणजे बिल्डिंगची साईट जी असते त्या अर्थाने हा साईट बरोबर आहे. आणि हा SIGST वाला आहे तो व्हिजन असतं, दृश्य. आणि शी हेट्स हिज साईट ऑफ ब्लड. तर इथं हा साईट चुकीचा आहे. इथं साईट मधून प्लेस घेतलेला आहे पण तिथं आपल्याला व्हिजन दृश्य घ्यायचं होतं साईट. आयोगानं उत्तराचं ओनली हे दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर तेवढं बरोबर आहे. बाकी 2 चुका आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 64 नंबरचा. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट ऑप्शन. पोलीस रिफ्यूज टू डॅश द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट. तर काय पाहिजे आपल्याला इथं? डायव्हल्ज पाहिजे. डायव्हल्ज म्हणजे काय असते? सिक्रेट उघड करणं. डायव्हल्ज म्हणजे काय? सिक्रेट उघड करणं. तर पोलिसांनी रिफ्यूज केलं डायव्हल्ज करायला आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट उघड करायला. तर इथं अप्रोप्रिएट काय येते उत्तर? डायव्हल्ज. नेक्स्ट क्वेश्चन आहे 65 नंबरचा. पॉइंट आउट द सेंटेन्सेस विच हॅव अँटोनिम्स इन देम. अँटोनिमस कुठल्या शब्द आहेत कुठल्या वाक्यांमध्ये हे ओळखायचं आहे. हा लेंदी क्वेश्चन होता त्यावेळेस. मेनी फ्रीडम फायटर्स वेअर कंडेम टू लिव्ह इन द प्रिझन सेल अँड डाय देअर ओनली. इथं दिले फ्रीडम आणि प्रिझम. हा अँटोनिमस पेअर आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल. ही ऑलवेज प्रेज हर बिकॉज शी ब्लेस्ड विथ टू ब्रिलियंट अँड ब्युटिफुल डॉटर्स. त्याच्यामध्ये कोणताही अँटोनिमस पेअर नाही. हे वाक्यात आपल्या उत्तरात येणार नाही. अ लार्ज स्टॉक ॲट द लास्ट caught hold a small frog and has hastily globed it. लार्ज आणि इथं स्मॉल दिले. अँटोनिमस पेअर आहेत. आपलं वाक्य उत्तर तर सी असेल.
मेनी अनप्लेझंट ड्रीम्स हॉन्टेड हिम टिल हे बिकम अ लुनाटिक. तर ह्या वाक्यामध्ये कोणताही अँटोनिम्स नाही, त्यामुळे हे वाक्य आपलं उत्तरात येणार नाही. फक्त ए आणि सी उत्तर राहील आपलं. त्यानुसार 65चं उत्तर आहे 3 नंबर ओन्ली ए अँड सी. फ्रीडमला प्रिझन, लार्जला स्मॉल, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस इफ नो एरर से नो. तर काय म्हटलेलं आहे, फॉर द लास्ट 3 days आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट्स. आउट ऑफ सॉर्ट्स असं नसतं, तर आयोगाने इथे ईडीएम चुकवलेले, तर ती असते आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे काय, अनवेल, बरं न वाटणे, तब्येत खराब असणे. तर ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे, इथं यस पाहिजे होता. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्सेस इन द फॉलोइंग. फेन द ओल्ड मॅन वॉज गॉन. फेन काय इथं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम. गॉड कॉल्ड अब्राहिम अँड काय इथं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आस्क्ड द मॅन वेअर द स्ट्रेंजर वॉज. तर वेअर काय डबल इथं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. तर त्यानुसार कॉम्प्लेक्स कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल. दोन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे, त्यानुसार कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स उत्तर राहील आपलं सी ओनली उत्तर राहील. नेक्स्ट बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग प्रिफिक्सेस मिनिंग ऑल बेस्ट सूट्स सायंट. सायंट म्हणजे काय, सर्वज्ञानी. तर कुठला प्रिफिक्स येईल तिथं, ओमनीसेंट. तर ओमनी म्हणजे काय असतो, सर्वज्ञानी, त्याला सर्व काही माहिती आहे, असा ऑल बेस्ट प्रिफिक्स येईल तिथं ओमनी सेंट. बरोबर आहे. नेक्स्ट बघा 69 नंबरचा क्वेश्चन आहे, चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन आयटम. हिज फादर इज अन ऑन्कॉलॉजिस्ट. ऑन्कॉलॉजिस्ट काय असतो, वन हू स्टडीज ट्युमर इन द बॉडी. जो ट्युमरचा अभ्यास करतो बॉडीमध्ये, ऑन्कॉलॉजिस्ट असतो तो. वन हू स्टडीज ट्युमर इन द बॉडी, ऑन्कॉलॉजिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 70 नंबरचा, पॉइंट ऑफ द करेक्ट सेंटेन्सेस. मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्राइंडर्स आर नॉट ॲब्सोल्यूट. तर हा इनकरेक्ट ओळखायचा होता. तर हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन होता, त्याच्यानुसार ॲब्सोल्यूटचं इथं स्पेलिंगच चुकवलं यांनी. ABSOLUT जो ॲब्सोल्यूट असतो तो असतो पूर्णता, आणि जो OB असतो LUTE ओ वाला, तो असतो ना, दिवाळ होणे किंवा नाहीसं होणे, ॲब्सोल्यूट. PYQ होता हा, मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्राइंडर्स आर नाव ॲब्सोल्यूट. अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड इज अ मिसॅन्थ्रोप. तर बरोबर आहे हा, अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड तो मिसॅन्थ्रोप असतो. अ थिंग्स ऑर ॲक्शन दॅट कॅन नॉट बी बिलिव्ड इज इनक्रेडिबल. अविश्वसनीय असता. तर बरोबर आहे हा, अ पर्सन हू बिलिव्स इन अ फेट इज अ फॅटलिस्ट. तर हाही बरोबर आहे. नशिबावर विश्वास ठेवणारा फॅटलिस्ट असतो. विश्वास न ठेवताना इनक्रेडिबल असतो. आणि मिसॅन्थ्रोप, मानव दोष करणारा मिसॅन्थ्रोप असतो. सर हे बरोबर आहेत. इनकरेक्ट विचारलेलं आहे, फक्त ऑप्शन क्रमांक 1 उत्तर राहील, ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅसेज आहे हा. पॅसेजची उत्तर मी सांगून देतो तुम्हाला. तर 71चं उत्तर आहे 2. 72चं उत्तर आहे 3. 73चं उत्तर 73 आयोगानं हा क्वेश्चन हॅश केला होता. 74चं उत्तर 2 आहे. 75चं उत्तर 2 आहे. 76 नंबरचा क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. काय म्हटलेलं आहे, द स्टेक टेस्टेस बॅडली. टेस्ट काय इथं, टेस्ट हा लिंकिंग वर्ब आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे मी भरपूर वेळा. लिंकिंग वर्ब नंतर नेहमी ऍडजेक्टिव्ह येतो. तर इथं बॅडली नको, इथं आपल्याला बॅड पाहिजे, तर उत्तर बरोबर राहील.
टीम प्लेड वेल, बरोबर आहे. वेल हा प्ले या वर्बला क्वालिफाय करतोय. तो वेल हा इथं ऍडव्हर्बचं काम करतोय, त्यानुसार हा बरोबर आहे. फ्रँक इज हॅपियर दॅन एनी मॅन, तर 100% चुकीचं आहे. दॅन एनीची रचना आपल्याला माहिती आहे. दॅन एनी अदर अशी रचना असते. त्यानुसार हा चुकीचा आहे आणि पहिलाही चुकीचा होता. तर करेक्ट विचारलेला आहे. करेक्ट कोणता येईल? ओनली बी. लिंकिंग वर्ब नंतर नेहमी लक्षात ठेवायचं ऍडजेक्टिव्ह येतो, ऍडव्हर्ब येत नाही. जर टेस्ट बॅडली हे म्हटलं तर चुकीचं आहे. द टेस्ट स्टेक बॅड असंच पाहिजे. लिंकिंग वर्ब नंतर नेहमी ऍडजेक्टिव्ह येतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सिनोनिमस फॉर ऑब्स्टिनेट फ्रॉम द फॉलोइंग. ऑब्स्टिनेट म्हणजे काय असतो? ऑब्स्टिनेट असतो तो हट्टी असतो. ऑब्स्टिनेट आहे, स्टबॉर्न आहे, त्याचं ओनली डी उत्तर आहे स्टबॉर्न. ऑब्स्क्युअर असतो. ऑब्स्क्युअर काय? ऑब्स्क्युअर म्हणजे अस्पष्ट, अंधुक अशी गोष्ट. ऑब्स्क्युअर म्हणजे काय? अंधुक, अस्पष्ट. इंडोलंट माहितीये, लेझी, आळशी आहे. लेझी, आळशी. डेटेस्ट म्हणजे काय? बेचव. एखादी गोष्ट डेटेस्ट आहे, बेचव आहे. तर इथं सिनोनिम काय येईल ऑब्स्टिनेटला? स्टबॉर्न येईल. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे ओनली डी. Next one, which of the following words best explain the phrase medicine given to the counteract poison or diseases? तर काय? मेडिसिन गिव्हन टू द कॉन्ट्रॅक्ट पॉइझन, पॉइझनच्या विरोधात आणि डिसिजेसच्या विरोधात दिली जाते, तर ती काय असते? अँटीडोट. ओनली सी. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following वर्ड्स मीन सेम फिर्मामेंट. फिर्मामेंट म्हणजे काय असतं? फिर्मामेंट बॉडी जॉग्राफीशी संबंधित आहे, त्याच्यामध्ये स्टार, स्काय या गोष्टी येतात. ओनली ए अँड बी उत्तर आहे, हेवन्स अँड स्काय. तर डायंटीचा याचा काय संबंध आहे फिर्मामेंटचा? फिर्मामेंट म्हणजे काय? ते जॉग्राफीशी संबंधित, स्टार, स्काय, हेवन्स. तर ओनली ए अँड बी ऑप्शन उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॉइंट आउट द करेक्ट दॅट इज विदाउट प्रिफिक्सेस, म्हणजे असे वाक्य ओळखायचे त्याच्यामध्ये कोणताही प्रिफिक्स दिलेला नाही. बा पहिला क्वेश्चन काय आहे? दे प्लेड अ गुड गेम ऍट अ चेन्नई. त्याच्यामध्ये कोणताही प्रिफिक्स नाहीये. हा जो आहे ईडी तो सफिक्स आहे. या वाक्यामध्ये कुठेच आपल्याला प्रिफिक्स दिसत नाही, त्यामुळे हा तर पर्याय नाही होणार. द चाइल्ड वॉज फास्ट अस्लीप, तर इथं आपल्याला हा प्रिफिक्स दिसतोय. नेक्स्ट, द होल वर्ल्ड नोज हिटलर्स ब्रुटल ऍक्शन्स, तर या वाक्यामध्ये आपल्याला कुठंच प्रिफिक्स दिसत नाही. शेक्सपियर्स ड्रीम्स ड्रामाज आर फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड, तर या वाक्यामध्ये आपल्याला कुठंच प्रिफिक्स दिसत नाही. तर फक्त एकाच वाक्यामध्ये आपल्याला प्रिफिक्स सापडला, बी नंबरच्या, द चाइल्ड वॉज फास्ट अस्लीप. तर तेच उत्तर आहे फक्त. 80चं उत्तर ओनली बी उत्तर आहे. नेक्स्ट बघा, एवढेच क्वेश्चन होते मित्रांनो या पेपरमध्ये. काय व्होकॅब्युलरीवर होते आणि काय ग्रामरवर क्वेश्चन होते. तर अशा प्रकारे हा पेपर होता. तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण अजून एक इंग्लिशचा पेपर विश्लेषण करूया.